गेले 35 वर्ष अनिल भैया राठोड यांनी नगर शहरावर जो दबदबा होता त्यावेळेस भैयांनी कधी जातीवाद केला नाही. कारण की भैयांना मुस्लिम बहुल भागातून झेंडेगेटमधून मंगलगेटमधून सर्वात जास्त लीड असेल. सर्व जरी जण गेले असतील पण एकनिष्ठ शिवसैनिक म्हणून आम्ही बाळासाहेब ठाकरे हिंदू धर्मरक्षक अनिल भैया राठोड यांच्या तालमीत तयार झालेलो मी शिवसैनिक आहे. त्यामुळं मला कुठल्याही आमिषाला मी बळी पडलो नाही किंवा मला कुठलं पद पाहिजे म्हणून मी इथं तिकडे गेलो नाही किंवा काय नाही. मी काल पण शिवसेनेत होतो आणि शेवटपर्यंत मी शिवसेनेत नक्कीच भैयांचा आशीर्वाद माझ्यासोबत आहे. त्यामुळं मला पूर्णपणे खात्री आहे की तोफखाना भाग, झिंडीगेट भाग, मंगलगेट भाग हा 100% भैयांचा बालेकिल्ला आहे. जरी लोक माझ्यासोबत उघड फिरत नसतील पण मतपेटीतून अनिल भैयांना हीच खरी श्रद्धांजली असणार आहे की त्यांचा एक सच्चा शिवसैनिक हा निवडून. गेले 25 वर्ष अनिल भैयांच्या काळामध्ये तुम्ही पाहत होते की सर्व नगरकर एकदम सुखी समाधानाने आनंदाने आणि सर्व समाज सणामध्ये सर्वजण एकत्र येत होते. आत्ताची परिस्थिती अशी झाली का तू त्या विरोधी गटामध्ये सोबत जर फिरला की लगेच त्या माणसाला फोन जाणार हे कार्य फिरतो त्याच्यासोबत. नमस्कार, मी राणी कासलीवाल. आपण पाहताय तर डिजिटल अहिल्यानगर महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपण प्रत्येक प्रभागाचा आढावा घेतोय. त्या उमेदवारांच्या मनात नेमकं आहे तरी काय हे जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहोत. आणि आता आपल्या बरोबर आहेत शिवसेना उभाटा गटाचे उपशहर प्रमुख मृणाल भिंगारदिवे, त्यांच्या पत्नी उभाटा गटाच्या शीतल मृणाल भिंगारदिवे या प्रभाग क्रमांक 10 मधून महिला सर्वसाधारण क गटातून उमेदवारी करतायत आणि त्यांच्या समोर मोठं आव्हान आहे अश्विनी सचिन जाधव यांचं. जाणून घेऊ त्यांच्या प्रतिक्रिया. सर, डिजिटल अहिल्यानगरमध्ये आपलं स्वागत. प्रभाग क्रमांक 10 मध्ये सध्या मोठी चुरस पाहायला मिळते. काय सांगाल, ही निवडणूक तुम्हाला इतकी सोपी जाणारी आहे का? नक्कीच मॅडम, खूप सोपे जाणार आहे. कारण की धनशक्ती विरुद्ध जनशक्तीचा हा लढा आहे. कारण की हा प्रभाग इतका मोठा आहे. या ठिकाणी मुस्लिम समाज, दलित समाज, मुस्लिम समाज, त्याचप्रमाणे आपला पद्मशाली समाज, ह्या समाजाला कायम ह्या धनशक्तीने वेठीस धरलेलं आहे. हे काहीतरी चिरीमिरी देऊन त्यांना वाटतं आपण मतं विकत घेऊ शकतो. पण आत्ताची जनता इतकी हुशार, इतकी सुज्ञ झालेली आहे. त्यामुळं नक्कीच सर्वात गोरगरीब जनतेने ही निवडणूक हातात घेतलेली आहे. त्यामुळे मला पूर्णपणे विश्वास आहे की माझा विजय निश्चित आहे या प्रभागामधून. बर सर, आपण जिल्हा प्रमुख म्हणून गेली 15 वर्ष काम केले. राजकारणाचा मोठा वारसा आपल्याकडे आहे. आपण या प्रभागात अनेक नगरसेवक घडवले आहेत आणि आता आपली कन्या स्वतः निवडणुकीच्या रिंगणात आहे. काय सांगाल? माझे या प्रभागामध्ये जवळजवळ आम्ही 95 पासून मी समाजकार्य करतो आणि अनेक नगरसेवक घडवलेत मी आमच्या भागामध्ये. एकदा मी शहर प्रमुख असताना मी अपक्ष हमाल म्हणून बाबू गायकवाड निवडून आणला. त्याच्यानंतर जसपाल पंजाबीला आणलं आणि नेहमी आम्ही किंग मेकरची भूमिकाच वाजवत आलो. पण आता जावई उबाटाचे म्हणजे अनिल राठोडचे खंदे समर्थक आहेत आणि त्यांनी माझ्या मुलीला तिकीट दिलंय आणि मग दुसऱ्याचा कोणाचा प्रचार करायचा काही विषयच नाही आणि लोकांचा असं गैरसमज होऊ बी नाही. कोणी नाही का भाऊ सुनील क्षेत्रेनी काहीतरी नाही का नेहमी भाऊ यांना हे लोक टॉल तरी निवडून आणतात. आता बऱ्याच वेळा सगळ्यांना निवडून आणतात. आम्हाला वाटतं आमच्या घरातली कोणतरी सदस्य असावा, महापालिकेत जावा, म्हणजे सत्तेत गेल्यानंतर महापालिकेत गेल्यानंतर लोकांचे प्रश्न तरी आम्ही व्यवस्थित सोडू शकतो अशी आम्हाला खात्री आहे मला. तर माझ्या जावई नेहमी लोकांच्या दुःखासुखात पडणारे आहेत. लोक जावईला मानताय. मला बी माझ्या भागात जो आहे मुस्लिम समाज आहे, इथं धनगर समाज आहे, काशी कापडी समाज आहे, तेली समाज आहे, माळी समाज आहे, हा आणि विगोरला म्हणजे 12 बलुतेदार आणि 18 पकड जातीमध्ये हा समाज विगोरला गेला आहे. तोपखान्यामध्ये पदमशाळी लोक आहेत. त्या पदमशाळी लोक तोपखान्यामध्ये माझे मित्र आहेत. आता तो एक हयात नाही, बंडू म्हणून माझा मित्र होता एक तिथं गुंड म्हणून आणि चिप्पा म्हणून श्रीनिवास चिप्पा, ही माझे चांगले मित्र होते. तिथं भांडेवाले अण्णा आहेत आमचे, अनेक लोक तिथं म्हणजे त्या भागामध्ये आमचं चांगले संबंध आहेत. परत परदेशी लोक जे आहेत तिथं आमचे ते किसन परदेशी, त्यांचे बी आमचे संबंध चांगले त्या लोकांशी. बरं, आता जसं आपण आत्ताच म्हणालात की आपण एक किंग मेकरची भूमिका बजावतात. आपला या प्रभागात मोठं वलय पाहायला मिळते. मात्र आता शीतलताई भिंगारदिवे आणि
अश्विनी सचिन जाधव यांच्यामध्ये जी फाईट आहेत, यामध्ये आपण सचिन जाधवांना एकदा निवडून आणण्यात मोठी मदत केली, त्यानंतर अश्विनी ताईंना निवडून आणण्यात मोठी मदत केली. आज ह्याच दोघं शीतलताई भिंगारदेवे आणि अश्विनीताई जाधव आमने सामने आलेले आहेत. कसं पाहता या निवडणुकीकडे आणि काय सांगाल? नाही, आता इतकी सोपी लढत राहिलेली नाहीये आणि मदत करायचं सहकार्य त्यांना काय कारण बी नाही. कारण आमचा समाज जो आहे, बौद्ध समाज असेल, इथं मातंग समाज असेल, कौलरू भाग आलेला आहे, परत सर्जीपुरा भाग आलाय, बराचसा इतका मोठा व्याप आहे, 22,800 मताचा भाग आहे. आणि एवढ्या प्रभागातून असं कोणी सांगायचं नाही की मी विजय होणार आहे म्हणून. कारण आमचं ज्याचं काम असेल, जनता त्याला पाहणार का नाही राहू, हे लोकांचं काम आहे. कारण मी महाराष्ट्राचा प्रदेश सचिव म्हणून मी काम केलेलं आहे. मी शहर प्रमुख म्हणून काम केलं भारी बहुजन महासंघाचा. परत मग कवाळे सरांचा मी जिल्हा प्रमुख होतो 15 वर्षे. असे जवळजवळ माझे 30 ते 32 वर्षे असे समाजकार्यात गेलेले. आम्ही राजकारण हा जो भाग आहे, आम्हाला फक्त लोकांचे प्रश्न सोडवणे असं आहे. आम्ही नगरसेवक जरी नसलो तर आम्ही लोकांचे प्रश्न सोडवत आलो. मी आमचे जावई, आम्ही पालिकेत आयुक्ताकडे जाणे, कलेक्टरला भेटणे, सगळ्यांना भेटणे, शासन दरबारी आम्हाला सगळे कामं सोपे आहेत आमचे. कारण असं काही कोणाला सांगायचं नाही की असं आम्हाला पत्र तयार करणे, कोणाला द्यायचं हे पत्र, कोणाकडून काम करून घ्यायचं, लोकांचं गोरगरिबांचं करतो. मी दक्षता समितीवर होतो 5 वर्षे. जिल्हा दक्षता समितीमध्ये अन्नधान्य पुरवठा फार मोठी समिती असते. त्याच्या अंतर्गत मी झोपडपट्टीमध्ये जवळजवळ कोटला झोपडपट्टीमध्ये 2000 मी पिवळे कुपन तयार करून दिले त्यावेळेस. आमच्या इथं गारुडी समाज आहे, परत फकीर समाज आहे. या समाजाला मी कलेक्टर साहेबांना भेटून त्यांना घर सुद्धा आम्ही ते मिळवून दिलेले. त्यांना मदत करा, कोणती मदत लागेल ती आम्ही जात असतो, स्वतःच्या खर्चाने करत असतो आम्ही. आणि असं कोणी गैरसमज करू नये का आमच्या फाईटला कोणतरी उभा आहे आणि त्यांनी जर सांगितलं नाही आम्ही आमचंच कॅन्डिडेट आम्हीच उभा केले, असं त्या भ्रमात राहू नये. शिवसेना विरुद्ध शिवसेना, पण धनशक्ती आणि जनशक्तीचा जनता जर विचार केला जनतेने तर नक्की जनता जनशक्तीचा विजय करेल. कारण काय लोकांना फक्त पैसे वाटणे घेणे, लोक सगळ्यांचे पैसे घेणारे आज, पण मतं कोणाला देणार हे सांगू शकत नाही. ते मतपेटीद्वारेच. कारण पूर्वी कसं राणीच्या पोटी राजा तयार होत होता, आता तसं नाही, मतपेटीद्वारे राजा तयार होतो. म्हणजे तुम्ही निवडून येता तर त्यालाच खरी लोकशाही म्हणतो आपण. असं नाही राणीच्या घरात राणी जन्माला आली, तिच्या पोटी मुलगा झाला, तो राजा झाला, असं काही नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सगळं खोडून टाकलेले. सर्व धर्म, सर्व ह्या सर्वांना न्याय मिळवून द्यावा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इच्छा ती. म्हणून लोकशाही प्रधान देश म्हणून आपला हा इथे आहे. म्हणून ही आपल्याला सर्वांना ही जी भूमिका जी मतदान करण्याची जी आहे, तो पूर्वी फक्त जो जास्त कर भरेन तोच मतदान करेन. तर बाबासाहेब ते खोडून काढलं होतं. टाटा, बिर्ला हे सगळे एक लाईनीत उभं राहतील आणि मतदान करतील. हा हक्क अधिकार आपल्याला बाबासाहेबांनी दिलेला सर्वांना. बरं, आता एक परखड राजकारणी म्हणून तुमच्याकडे पाहिलं जातंय. आता लेक तुमची निवडणुकीच्या रिंगणात उभी आहे. आता नेमकं तुम्ही कसं पाहता ह्या येणाऱ्या महापालिका निवडणुकीकडे आणि लेकीच्या उमेदवारीसाठी? आता तुम्हीही रिंगणात उतरलेले आहात, नागरिकांचा कौल काय पाहायला मिळतोय? नाही, आम्हाला जवळजवळ आम्ही ज्या आमच्या पूर्ण प्रभागात फिरलो 10 नंबर वार्डमध्ये, लोकांनी आम्हाला आश्वासन दिलंय, सांगितलंय का आपलं सीटचा आहे, जनशक्तीचा आहे, घाबरू नका. लोकांना काय पैसे वाटायचं वाटू द्या. जनता इतकी हुशार झालेली, निवडून जो पैसे वाटतो तो पैसे खोऱ्याने ओढतो पालिकेत जाऊन. तो ठेकेदार होतो आणि तोच पैसे कमीतो, तोच 1 करोड 4 वेळेस करतो आणि त्याचेच माणसं असतात, बिलं काढायला तोच असतो. अशी परिस्थिती निर्माण झालेली आमच्या प्रभागात तेच झालेले. बरं, या प्रभागाचा काही विकास झालेला आहे? आमच्या प्रभागाचा विकास काय नाही, फक्त 3-3, 4-4 वेळ बिलं काढलेले. ते कसे बाहेर काढायचे आम्ही ते बी काढून नंतर. फक्त एवढंच आहे तर गोरगरीब जर जनतेचा एखादा प्रतिनिधी निवडून दिला तर मला वाटतं विकास करण्याची अपेक्षा त्यांनी धरावी. पण तुम्हीच आतापर्यंत ज्या नगरसेवकांना निवडून दिलंय त्यांनीच विकास केलेला नाहीये. हे जनता सांगते, आम्ही नाही सांगत. जनता आम्हाला सांगते. भाऊ, आता आमच्या आत्ताच मुलीने सांगितलं का ती त्या प्रभाग कोटल्यामध्ये गेली, तिथं ड्रेनेजचं इतकी वाईट अवस्था होती. आता तिथं थोडेफार नळ झालेले आहेत, नाही तर त्यांच्या त्या कोटल्यामधले 2-2.5 हजार लोक आहेत, तर आमच्या गल्लीत पाणी भरायला यायचे आणि आमच्या गल्लीला द्यायचे पाणी भरून द्यायचे. गोरगरीब लोक आहेत. वटारी समाज असन, मुस्लिम समाज असन, बीर समाज असन, खिचडी समाज असन, काशीकापडी समाज असन, असे आमच्या भागामध्ये 12 बलुतेदार लोक आहेत. आणि पाण्याची लाईन जी या लोकांनी म्हणजे जी जुनी आहे ती टाकलेली, लोकांना पाणी पुरेसं मिळत नाही आमच्या. आता तुम्ही कोणतं विजन घेऊन नागरिकांसमोर जाताय? लोकांना पाणी कमी पडून देणार नाही. लाईटीचा जो प्रश्न आहे, लाईटी 8-8, 2-2 दिवस झालं कोणी फोन करत नाही.
बोरिंग बंद पडलेल्या असतात, उन्हाळ्याच्या दिवशी इतकी टंचाई होते. हा एक सगळ्यात मोठा प्रश्न निर्माण होतो या भागामध्ये. लोकांना नगरसेवकाकडे गेलं, नगरसेवक दिल्लीला असतात, मुंबईला असतात, तर लोकांनी जायचं कुठं? तुम्ही घरात बसणार, काचा लावून घेणार, कॅबिन मध्ये आपल्याला सांगणार बाहेर गेले म्हणून सांगा. आम्ही गरीब माणसं आहे, आमचे उमेदवार गरीब आहेत, पण आम्हाला समाज करायची इतकी आवड आहे. आमच्याकडे कुणी आला एखादा प्रश्न आहे, भाऊ आमच्या नळाला पाणीच येत नाही, तर आम्हाला इंजिनियरला सांगावं लागतं, भाऊ या बघितल्या भागात असं कर, तर आम्हाला आंदोलन करावं लागेल, तुमच्या पालिकेवर यावं लागेल. तर ते लोक विचार म्हणतात नाही राव, शित्रे साहेबांनी सांगितलं, मला भिंगारजींनी सांगितलं, हे काम करायलाच पाहिजे. माझ्यापेक्षा जास्त आता तर आमचे जावळ पडतात, बरं खर्चाची जबाबदारी. बरं आता शीतलताई, आपण प्रभाग क्रमांक 10 मधनं उमेदवारी करतायत. आपले वडील सुनील क्षेत्रे सर एक चांगले राजकारणी आहे. काय वाटतं, वडिलांचा वारसा पुढे आपण चालवणार आहात का, आणि वडिलांच्या राजकारणाचा आपल्याला या निवडणुकीत काही फायदा होईल का? हो, नक्कीच होणार. कारण वडील अं, आधीपासून या राजकारणामध्ये असल्यामुळं मला जनतेकडून आधीच कौल आहे हा. की तुम्ही आहेत नाही का, उमेदवारी केली बरं झालं, सगळं म्हणजे जनता सांगते. आणि त्याच्यामुळे भरपूर प्रतिसाद आहे वॉर्डमधून. बरं आता वडिलांनी काही राजकारणाचे बाळकडू तुम्हाला दिले आहेत का? कारण घरातच राजकारण आहे. नक्कीच दिलेत ना. नेमकं काय म्हणजे काय तुम्हाला, आता तुम्ही निवडणुकीला उभे असताना तुम्हाला काय सांगितलं जनतेसमोर, कोणते प्रश्न घेऊन जायचे? नाही, जनतेचे प्रश्न पूर्णपणे सोडवण्यास सांगितलं, म्हणजे प्रयत्न करणार, माझ्याकडून जेवढं होणार तेवढे प्रयत्न आम्ही करणार. ताई, तुम्ही ज्या प्रभाग क्रमांक 10 मधून उमेदवारी करताय, तो तोपखाना परिसर, तिथे 10 ते 12,000 मतदार आहेत. मात्र तेथील विडी कामगार, पद्मशाळी समाजातील महिलांचा मोठा प्रश्न आहे. यासाठी काय आपण पावले उचलणार आहात? तिथं पद्मशाळी समाज जेव्हा आम्ही प्रचार करत होतो तेव्हा आम्ही पाहिलं की महिलांचे भरपूर समस्या आहेत, की रोजीरोटीसाठी त्या धडपड करतात, दिवस संसारासाठी त्या कष्ट करतात. त्या विडी दिवसभर वळतात आणि त्यांना 10%, 20% असे पैसे मिळतात. त्याच्यासाठी ते दिवस रात्र कष्ट करतात, पण त्यांना काही चांगला रोजगार उपलब्ध झालेला नाही. तुम्हीच एकदा जाऊन तिथं बघा, सर्वे करा, तेव्हा तुम्हाला समजेल त्यांची अवस्था कशी आहे. आणि त्यांनी जर मला निवडून दिलं तर मी ते नक्कीच त्यांचा विकास आणि त्यांच्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित करण्याचा प्रयत्न करणार. बरं आता आतापर्यंत अनेक नगरसेवक होऊन गेलेत, मग या नगरसेवकांनी त्या ठिकाणी काही विकास केला नाही का? त्यांचा काही प्रश्न मार्गी लावला नाही का? कारण आपण अनेक वर्षांपासून राजकारणात आहात, याकडे कधी आपण लक्ष वेधलं का? नगर शहराचा विषय असा झालेला आहे, आता वाढ जो झालेला आहे हे 22,000चा, काही मतं असतील होते 500-600. तो खरा ते झिंडी गेट, त्या भागामध्ये मी आतापर्यंत पाहिलं का त्या बिडी कामगार जे आहेत, बिचारा महिला, माझ्या माता भगिनी, त्या बिचारांचं काय मी लहानपणीपासून पाहतो, ते बिचारे बिडी मिळणे 2, 3, 5%, 10%. माझ्या मुलीला एवढं माहिती नाही ते किती टक्क्यांनी करतात, पण अक्षरशः त्यांना ते पत्ते ते असतात ना, पंत्रवाळ्या, ते घ्यायला नंबर लावा लागतो. आणि त्यांना मग सकाळ ते संध्याकाळ जेव्हा ते 200, 300, 500 जे बंडल तयार करतात, तेव्हा त्यांना 150, 200, 250 रुपये रोजगार मिळतो. माझी मुलगी नवखी जरी असली तर ती हुशार आहे, त्या महिलांना नक्कीच न्याय मिळवून देईल, त्यांचा उदरनिर्वाह कसा करायचा हे मी तिला सांगितलेलं. कारण त्या भागात लय गरिबी, त्या माता भगिनीला काय माहिती, तिथं नगरसेवक जातात, निवडून येतात, निवडून आल्यानंतर 5 वर्ष कुणी लक्ष देत, जे ते गब्बर होतं पैशाने, करोडपतीच होतो माणूस, करोडपती होतो, गाडी इतकी घेतो तो 40-45 लाखाच्या, 60 लाख, 70 लाख, 80 लाखाचीच गाडी असते काय. हे पैसे येतात कुठून? अरे जनतेचा विकास करा, तुम्ही थोडाफार विकास करा, तर लोकांना वाटेल नाही राहू या नगरसेवकांना आमच्या भागात काय चांगलं. बरं, आम्ही आता जेव्हा सर्वे करतो तेव्हा आम्ही बघितलंय की याच प्रभागातील जो मंगळवार बाजार आहे, तिथे मोठ्या प्रमाणात बाहेर गावावरनं आपल्या नगर शहरातून अनेक महिला व्यवसाय भाजी वगैरे घेऊन येतात. दिवसभर तिथे त्यांना थांबावं लागतं. मात्र शौचालयाचा तिथे मोठा प्रश्न उपस्थित होतोय. शौचालय नाही असं बोललं जातंय, कारण दिवसभर बसायचं, शौचालय जाण्याचा मोठा प्रश्न आहे, त्यामुळे किडनीचे आजार देखील होतात. यासाठी आपण काही पावले उचलणार आहात का? मागे 2 वर्षापूर्वी आम्ही
गंज बाजार मधले जे शौचालय आहे मी काँग्रेसच्या माध्यमातून आम्ही सर्वांनी ते बांधून घेतले. हम्म. पण गंज बाजार खूप लहान आहे. हम्म. मंगळवार बाजार इथं जवळ आहे. हम्म. महापालिका प्रशासनाने त्या ठिकाणी इथं बाजारामध्ये ज्या महिला खेडेगावातून येत आहेत त्यांच्यासाठी नक्कीच शौचालय जवळच कुठेतरी करायला पण आसपास. कारण काय होतं इथं कोणाचं लक्ष नाही. लोकप्रतिनिधी एकदा निवडून गेला ना त्याला काय नाही, तो पैसे आणणार 200 कोट 300 कोट 500 कोट महापालिका जमा होणार. जमा झाले तर ते आमचा मागासवर्गीय निधी बी असतो कधी कधी. हम्म. आता आमच्या तोपखान्यामध्ये आमचे ते बूट चप्पल पॉलिश करणारे आमचे चर्मकार समाज यांची अवस्था काय तिथं त्यांना कोणी विचारत नाही आमच्या लोकांना. आमच्या त्या समाज तोपखाना परिसरातच मला वाटतं कुठेतरी एक शौचालय ते पुढे आहे, ते आहे. रोडला आहे, हा. तेवढंच आहे. एकच पण एकच आहे नगरमध्ये तिथं महिला आणि आणि पुरुष एक डायरेक्ट ह्याच्यामध्ये कुणा गंज बाजारमध्ये रस्त्यालाच. ह्या महिलांचे एक बाई जर बाजारात गेली कोयनूरमध्ये सारडामध्ये तिला शौचालय जायचं असेल तर तिला घरी यावं लागतं डायरेक्ट तिच्या रिक्षा करून. हम्म. इतकी वाईट अवस्था आहे. आम्ही ते प्रश्न आयुक्तांना मांडले होते, सांगितलं हम्म. तेव्हा त्यांनी कुठंतरी चिरमिरी करून डागडुजी करून त्यांनी ते रिपेअर करून दिलेलं आहे. ते आता काय अवस्था माहिती, तिथं घोडे बिडे बांधत होते, आम्ही ते बंद केले. हे आमचं व्हिजन आहे महाविकास आघाडीचं. आता माझे जावळ उभाटामध्ये मी काँग्रेसमध्ये, आता आमचे खासदार लंके साहेब आहेत आमच्या महाविकास आघाडीमध्ये. आमचं प्रभात प्रत्येक नगरसेवकांना निवडून कसं निवडून द्यायचं आम्ही आमची भूमिका मांडत आलेलो आहे. फक्त एवढंच आहे का आयुक्त आलेले नांगे साहेब चांगले माणसं आहेत आणि त्यांना मी निवेदन दिलेलं आहे आणि त्या निवेदनातून त्यांनी ते नोंद घ्यावं. आणि गोरगरीब महिला, सगळ्यात मोठा महिलांचा प्रश्न आहे. पुरुषांचा काय नाही, पुरुष एका कुठेतरी आडोसाला जाऊन स्वच्छता मी हे करू शकतो, पण महिला नाही थांबू शकत. अनेक जण या शौचालयाचा प्रश्न उपस्थित करतायत, मार्ग हा प्रश्न मार्गी लागत नाहीये. नेमकं आता आपण आयुक्तांना नेमकं काय आव्हान कराल? मी आयुक्तांना आम्ही असं सांगतो, आम्ही काँग्रेसच्या माध्यमातून उभाटाच्या माध्यमातून महाविकास आघाडीच्या माध्यमातून तर तुम्हाला जे पत्र दिलंय आम्ही जे आंदोलन केले त्याची दखल घ्या ना. आम्ही सांगितलं होतं की महिला वर्ग जर मुकुंदनगरमधून किंवा पाईपलाईन रोडून किंवा भिस्ती भाग इकडे ह्या साईडने जर कोणी बाजारात आलं मध्य भागात तर शौचालय कुठे, त्या महिलेचा विचार तिने कोणाच्या घरात जायचं आणि कोण कोणाच्या घरात येऊन जायला त्या महिलेला. म्हणून आयुक्ताला एवढंच सांगणं आहे का तुम्ही जास्तीत जास्त करून शौचालयाची व्यवस्था करा महिलांसाठी. मी माझ्या मुलीच्या माध्यमातून माझी मुलगी जर लोकांनी जनतेने आमच्यावर विश्वास दाखवला, बरोबर मतदान कधी तिला निवडून दिलं तर माझे जावई आणि मुलगी जे आहे, जावई तर समाजकार्य पक्केच आहे. कारण अनिल भैया राठोडचं वाक्यच आहे 80% समाजकारण 20% राजकारण. आणि राजकारण हा विषय फार कमी नाही का. असं तुला तर तिकीट दिलंय मशाल उबाडा उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे म्हणून आम्ही अपक्ष असतो, आम्ही उभा राहिलो. पण फार मोठी संधी आलेली का एक मतदान क गटामध्ये माझ्या मुलीला द्यावं अशी माझी सर्व नागरिकांना, माझ्या 10 नंबर वार्डातल्या माता भगिनींना, मतदारांना आव्हान आहे. बरं, आपल्या समोर एक तगडं आव्हान आहे अश्विनी सचिन जाधव यांचं. काय वाटतं ह्या आव्हानाला आता आपण किती मोठ्या प्रमाणात आपल्याला नागरिकांचा प्रतिसाद मिळेल? आम्हीच होतो ना, फिरणारे आम्हीच होतो, निवडून आणणारे बी आम्हीच होतो. आमच्या प्रभागात त्यांना लोकांना सगळ्यांना माहिती होतं का सुनील क्षेत्रे एक किंग मेकर आहे, यांना सगळा समाज बांधणार आहे. आम्ही लोकांच्या हातपाय पडतो की ह्यांना मतदान द्या म्हणून. त्यांचं आव्हान किती आहे तुमच्या पुढे? आम्ही आव्हान समजत नाही. आमच्या गटामध्ये आव्हान नाहीच आहे सध्या. आम्हाला आव्हान कोणाचंच नाही सध्या. कारण आम्हाला ज्या इथं दलित मुस्लिम वर्ग जो आहे त्यांचा कॅन्डिडेट नाही. आम्ही कोणालाच आव्हान आम्हाला कोणी असं म्हणजे स्पर्धी तगडा आहे असं वागत नाही त्यात. आम्ही एकला चालवणे घर टू घर, आम्ही प्रत्येक घराघरात फिरलेलो आहे आणि लोकांना हात जोडून आम्ही फक्त आमचा प्रचार तोच आहे. आणि कोणत्या फेऱ्याने एकच फेरी आमची निघली खासदार साहेबाबरोबर आमच्या आता मध्यंतरी परवा दिवशी. त्याच्यानंतर आम्ही असं नाही, पण आम्ही घर टू घर, माझी मुलगी जावई, आम्ही प्रत्येक मुस्लिम समाजाच्या घरी, दलित समाजाच्या घरी, ह्या सर्व 18 बक्कळ 18 बलुतेदारांच्या घरी आम्ही फक्त मतदान देऊ.
बरं ताई, आता एक शेवटचा प्रश्न. सध्या महिलांच्या सुरक्षेचा आणि रोजगाराचा प्रश्न ऐरणीवर आलेला आहे. एक महिला उमेदवार म्हणून आपण कसं पाहता? नक्कीच गोरगरीब महिलांना रोजगार मिळत नाही जसा पाहिजे तसा. इथून मागे जे नगरसेवक होऊन गेले ते की एकदा इलेक्शन झाल्यानंतर परत काय पाठ दाखवत नाही त्यांची. त्याच्यामुळे मला असं वाटतं की मला जर लोकांनी निवडून दिलं आणि माझ्यावर विश्वास दाखवला तर मी नक्कीच त्यांच्या विश्वासाला खरी उतरणार आणि त्यांचे जेही कामे असतील ते पूर्ण करणार. आणि महिलांचे जे प्रश्न आहेत तुम्ही म्हणता, शौचालय, अजून त्यांची सुरक्षा आणि CCTV. सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या माध्यमातून म्हणजे आम्ही जर निवडून दिलं जनतेने आम्हाला तर आम्ही सीसीटीव्ही बसवणार. त्याच्यानंतर शौचालय हे करणार आणि महिलांना रोजगार उपलब्ध करून देणार बचत गटाच्या माध्यमातून आणि अशा प्रकारे विकास करणार. नक्कीच. बरं, आता आम्ही असं पाहत आलोय की अनेक जण अनिल भैया राठोडांना सोडून गेलेत, मात्र एकमेव मृणाल भिंगारदेवी अशी व्यक्ती आहे की ज्यांनी कधीही अनिल भैया राठोडांची साथ सोडली नाही, पक्ष सोडला नाही. नेमकं काय कारण? आणि दुसरा प्रश्न, झेंडी गेट ते दिल्ली गेट हा स्वर्गीय अनिल भैया राठोडांचा बालेकिल्ला म्हणून मानला जातो. या बालेकिल्ल्याचा आपल्याला आता काही उपयोग होईल का? गेले 35 वर्ष अनिल भैया राठोड यांनी नगर शहरावर जो दबदबा होता त्यावेळेस भैयांनी कधी जातीवाद केला नाही. कारण की भैयांना मुस्लिम बहुल भागातून, झेंडी गेटमधून, मंगल गेटमधून सर्वात जास्त लीड असायचा. आणि तुम्हाला पहिल्या प्रश्नाचं उत्तर देतो मॅडम. सर्व तरी जण गेले असतील पण एकनिष्ठ शिवसैनिक म्हणून आम्ही बाळासाहेब ठाकरे, हिंदू धर्मरक्षक अनिल भैया राठोड यांच्या तालमीत तयार झालेलो मी एक शिवसैनिक आहे. त्यामुळे मला कुठल्याही आमिषाला मी बळी पडलो नाही किंवा मला कुठलं पद पाहिजे म्हणून मी इथं तिकडे गेलो नाही किंवा काय नाही. मी काल पण शिवसेनेत होतो आणि शेवटपर्यंत मी शिवसेनेत राहणार. आणि नक्कीच भैयांचा आशीर्वाद माझ्यासोबत आहे. त्यामुळं मला पूर्णपणे खात्री आहे की तोफखाना भाग, झिल्ली गेट भाग, मंगल गेट भाग हा 100% भैयांचा बालेकिल्ला आहे. जरी लोक माझ्यासोबत उघड फिरत नसतील पण मतपेटीतून अनिल भैयांना हीच खरी श्रद्धांजली असणार आहे की त्यांचा एक सच्चा शिवसैनिक हा निवडून येणार. तुम्ही आत्ताच म्हटले की लोक उघड उघड बोलत नाहीये, समोर येत नाहीये, म्हणजे याचा अर्थ काय? कुठेतरी दहशत निर्माण केली जाते का? 100%. आता तुम्ही पण नगर शहरातलेच एक रहिवासी आहात. गेले 25 वर्ष अनिल भाईंच्या काळामध्ये तुम्ही पाहत होते की सर्व नगरकर एकदम सुखी, समाधानाने, आनंदाने सर्व समाज सणामध्ये सर्वजण एकत्र येत होते. आत्ताची परिस्थिती अशी झाली का तू त्या विरोधी गटामध्ये सोबत जर फिरला की लगेच त्या माणसाला फोन जाणार, हे तू का रे फिरतो त्याच्यासोबत. त्यामुळे हे दहशत, दादागिरी, गुंडगिरी या नगर शहरामध्ये जुनी नाहीये. आणि आम्ही पण भैयांच्या तालमीतले शिवसैनिक, त्यामुळे आम्ही त्या गोष्टीला भीक घालत नाही. पण जनता माझ्या पाठीशी आहे आणि 100% मी तुम्हाला आता पण तेच सांगितलं की भैयांचा आशीर्वाद मला पूर्णपणे मिळणार. आणि भैयांचे जे सर्व जे शिवसैनिक आहेत, जे कट्टर आहेत, ठीक आहे ते कुठे गेलेत कुठं नाही गेलेत पण मतपेटीमधून ते भैयांना श्रद्धांजली वाहिल्याशिवाय राहणार नाही. हीच मी विनंती सर्व माझ्या मतदार राजाला करतो.